नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पिस्तूलच्या धाकाने 10.35 लाख लुटले. स्वस्त दरात सोने देण्याचे आमिष दाखवून सांगली जिल्ह्यातील 2 युवकांना दिनांक 15 मे रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास टाकळीवाडी तालुका शिरोळ दरम्यानच्या मंदिराच्या परिसरात बोलावून त्यांच्याकडील तब्बल 10,35,200 रुपयांची रोकड पिस्तूलचा धाक दाखवत लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भीमाशंकर मल्लेश पाटील वय 36 राहणार बेळुंडी तालुका जत जिल्हा सांगली यांनी गुरुवारी रात्री फिर्याद दिल्याने 4 अनोळखी पुरुष आणि 2 महिलांविरुद्ध कुरुंदवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. संशयितांचा शोध घेण्यासाठी विविध पथके तयार करून शोध मोहीम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आली आहे. फिर्यादी भीमाशंकर पाटील यांचा मागील आठवड्यात एका अनोळखी महिलेशी संपर्क झाला होता. संबंधित महिलेने बाजारभावापेक्षा कमी दरात 80,000 रुपये तोळे दराने सोने देण्याचे आमिष दाखवलं होतं. व्यवहार रोख रकमेने करण्याचे ठरल्याने फिर्यादींना मोठी रक्कम घेऊन येण्यास सांगण्यात आलं होतं. त्यानुसार भीमाशंकर पाटील व त्यांचा मित्र दुष्यंत भोसले हे कारमधून 10,35,200 रुपयांची रोकड घेऊन दिनांक 15 रोजी कुरुंदवाड मजरेवाडी मार्गावरील बाळूमामा मंदिराजवळील डांबरी रस्त्यावर पोहोचले असता अचानक 4 अनोळखी पुरुष व 2 महिला तेथे आल्या. यातील दोघांच्या हातात पिस्तूल होते. पाटील व त्यांच्या मित्राला पिस्तूलचा धाक दाखवत धमकवले. त्यानंतर त्यांच्या वाहनाची झडती घेत कारमधील रोकड असलेली बॅग हिसकावून पलायन केले. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स आणि संशयितांच्या हालचालींचा तपास गतिमान केला आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.